मटण छान स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आपण ते उकळण्यासाठी ठेवू. एक गडवा पाणी टाकू. त्याच्यात थोडेसे मसाले टाकू. तेजपत्ता, कलमी, विलायची, मिरे आणि 2-3 लवंग छानपैकी टाकलेले आहे. आपण त्याच्यात थोडस फिरून घेऊ. चमच्यानं परतून घेऊ. चमच्यानं परतून घेऊ थोडस 2-3 मिनिटं. चमच्यानं परतले आहे. आपण त्याच्यात थोडेसे तेल टाकू. तेल टाकलेले आहे. आपण त्याच्यात थोडीशी हळद टाकू. हळद टाकून एकदा परतून घेऊ. छान आपण त्याची उकड काढून घेऊ. खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही असं विदर्भ पद्धतीने झणझणीत सावजी मटण मी आज बनवित आहे. छान आपण फिरून घेऊ. छान त्याला उकळून घेऊ. पहिला आपण उकळून घेऊ आणि मग मसाल्याची तयारी करू. छानपैकी उकळून घेतलेला आहे. तरी आपण 5-10 मिनिटं अजून ठेवू. छानपैकी उकळून झालेला आहे. आपण आता मसाल्याची तयारी करू. मसाल्यामध्ये आपण घेतलेला आहे खोबरं, कांदा, लसूण, अद्रक. पहिला आपण खोबरं भाजून घेऊ. छानपैकी लालसर भाजायचं. एकदम काळं नाही भाजायचं. थोडंसं साधारण भाजायचं. छान आपण भाजून घेऊ. थोडंसं त्याच्यात तेल टाकून भाजून घेऊ. छानपैकी 2-3 मिनिटं गॅसचा पावर कमीच करायचा. जास्त केल्याने खोबरं करपू शकते. म्हणून कमीच पावरवर भाजायचं. छानपैकी आपलं खोबरं झालेलं आहे. 2-3 मिनिटं झालेलंच आहे आपलं खोबरं. आपण काढून घेऊ. खोबरं काढून घेत आहे. आता आपण त्याच्यात कांदा टाकू. कांदाही छानपैकी भाजून घेऊ. कांद्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊ. छानपैकी भाजून घेऊ. थोडीशी 5-6 आपण त्याच्यात लसणाच्या पाकळ्या टाकून त्यानं छान चव येते. लसणाच्या पाकळ्याने छानपैकी आपण भाजून घेऊ. पूर्ण आपण 2-3 मिनिटं लागेल भाजायला. छानपैकी आपले मसाले भाजलेले आहे. आपण खोबरं, कांदा, अद्रक, लसूण पूर्ण आपण खोबरं आणि कांदा आपण भाजून घेतलेला आहे. मिक्सरमध्ये काढून घेतलेला आहे. आपण तेल गरम करत आहोत. तेल गरम झाल्याने 2-3 मिनिटांनी आपण त्याच्यात थोडेसे जिरे टाकू. जिरे याच्यातही टाकले आहे. लसूण, अद्रक आणि जिरे त्याची पेस्ट केलेली आहे. तरी थोडीशी आपण जिरे तेलामध्ये टाकू. छानपैकी त्याला होऊ दे. छानपैकी झाल्याने मग आपण त्याच्यात अद्रक लसणाची पेस्ट टाकू. 2-3 मिनिटे लागेल छानपैकी राहायला. आता आपण अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेऊ. आपण अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे. छानपैकी त्याला एकदा आपण परतून घेऊ. पूर्ण टाकलेली आहे. एकदा आपण त्याला परतून घेऊ. मस्त लालसर ब्राऊन कलर पर्यंत शिजून घ्यायचा. छानपैकी अजून 5 मिनिटं होऊ दे. 5 मिनिटांनंतर आपण त्याच्यात कांद्याची पेस्ट टाकू. आपण मसाले केलेले आहे ना, त्याच्यात पहिलं कांद्याची पेस्ट टाकू. पहिला आपण थोडासा सांबार टाकू. सांबार छान परतून घेऊ. सांबार परतून झाल्याने मग आपण त्याच्यात कांद्याची पेस्ट टाकू. कांद्याची पेस्ट टाकल्याने
कांद्याची पेस्ट टाकली, आपण त्याला परतून घेऊ छानपैकी एकदा आणि छान शिजून घेऊ. कांद्याची पेस्ट छानपैकी शिजून घ्यायची. थोडीशी अर्धा 10 मिनिटं झाल्याने मग आपण त्याच्यात अद्रक खोबऱ्याची पेस्ट टाकू. झालेला आहे. आता आपण खोबऱ्याची पेस्ट टाकू. खोबरं बारीक केलेलं आहे ना, ते टाकलेलं आहे आणि भाजलेलंच आहे. थोडंसं कच्चापणा अजून जाण्यासाठी म्हणून थोडंसं परतून घ्यायचं. छान तेल सुटोस्तर मसाले छान परतून घेऊ. तेल सुटलेलं आहे. आता आपण त्याच्यात टमाटे टाकू. टमाटे टाकलेले आहे. आता आपण त्याच्यात परतून घेऊ छानपैकी शिजून घेऊ. छान तेल सुटोस्तर परतून घ्यायचं. मग आपण त्याच्यात तिखट ते टाकायचं. साध्या पद्धतीने विदर्भ स्पेशल सावजी मसाल्याची मस्त भाजी छानपैकी आता शिजलेला आहे. आपण तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट टाकू शकता. तिखट टाकलेलं आहे 2 चम्मच. थोडीशी हळद टाकली, कारण आपण उकळतानाही टाकलेली होती हळद, त्याच्यामुळे थोडीशीच टाकलेली आहे. 2 चम्मच सावजी मसाला आणि आपण चवीपुरतं मीठ टाकू. तिखट थोडस जास्त टाकलं ना, कारण की खोबरं आहे ना गोड, त्याच्यानं थोडीशी तिखट जास्तच पाहिजे. छानपैकी आपण त्याला परतून घेऊ. 2-3 मिनिटं परतून घेऊ. छानपैकी परतलेली आहे. आपण जे मसाले काढले होते ना, त्याच्यातलंच आपण या भांड्याला थोडीसं विसळून घेऊन तेच पाणी आपण मसाल्यात टाकू. ते थोडंसं तिखट शिजून घेऊ. जितकं छान तिखट शिजलं तितकं छान भाजी चवदार होते. छानपैकी शिजून घेऊ. छानपैकी मस्त तर्री आलेली आहे. आता आपण त्याच्यात फोडी टाकून घेऊ. आपण उकळलेले मटण नाही का, ते फोडी पहिलं टाकू. पूर्ण फोडी टाकायची, पाणी नंतर टाकायची. पूर्ण फोडी टाकून घेऊ. पूर्ण फोडी टाकल्याने मग पाणी टाकायचं. 5-10 मिनिटं पूर्ण फोडी शिजू द्यायच्या. 5-10 मिनिटं आणि मग आपण पाणी टाकू. छानपैकी फोडी टाकत आहोत. टाकलेले आहे छानपैकी. आता एकदा आपण परतून घेऊ. 5-10 मिनिटं मस्त शिजू देऊ. मग आपण आवडीनुसार आपल्याला जितकं पाणी पाहिजे तितकं टाकू शकतो. छानपैकी आपलं शिजलेलं आहे. आपण उकळलेलंच आहे, पण तेलात शिजलं तर छान टेस्ट येते. आपण पाण्यासोबत टाकलं ना, तो पानसट होते. त्याच्या करताना 5-10 मिनिटं आपण तेलामध्ये मसाल्यामध्ये होऊ देऊ, कारण की मसाले त्याच्या आतमध्ये गेले पाहिजे. आपण डायरेक्ट पाणी टाकलं तर ते पानसट लागते. त्याच्यासाठी मी थोडंसं झालेलं आहे पाणी गरम टाकलेलं आहे आणि थोडंसं छानपैकी 1-2 उकळ्यास येऊ द्यायचे आहे. 1-2 उकळी आलेली आहे. बघा कशी छान तर्री येते. गरम पाणी टाकल्याने छान तर्री येते. थोडासा आपण सावजी मसाला टाकू आणि थोडासा सांबार टाकू. छानपैकी एकदा आपण त्याला परतून घेऊ. छानपैकी परतलेला आहे. 2-3 मिनिटं शिजू द्यायचं. 2 उकळ्या आला का गॅस बंद करून टाकायची. पहा कशी मस्त तर्री छान आलेली आहे. छानपैकी
तर्रीदार सावजी मटण तयार आहे. मी तुम्हाला एक फोड उचलूनही दाखवेल. हे बाय किती छान शिजलेला आहे. पूर्ण मसाला आतमध्ये गेलेला आहे. छानपैकी शिजलेले आहे आणि छान मस्त तर्रीदार आहे. छानपैकी